तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत आणि आम्ही चाललो महाकुंभला। आता माझ्यासोबत आहे विजय, चंद्रकांत आणि अमोल। हा विजयचा मित्र आहे आणि हा माझा मित्र आहे। आता आम्ही चौघं चाललो आहे, तर बघू शकता आम्ही आता कचऱ्याला पोहोचलो। ते असं स्टेशन आहे डायरेक्ट महाकुंभला। आता आपण मधले थोडेफार शॉर्ट्स टाकू, डायरेक्ट महाकुंभचं तुम्हाला सगळं जो पण आमचा प्रवास आहे तो दाखवेल। मग जाऊया का? असं बोललं जातं की महर्षी दुर्वासाच्या श्रापाने देवांच्या शक्तीचा नाश होणार होता। तेव्हा भगवान विष्णूंनी देवांना समुद्र मंथन करायला सांगितले। या सागराच्या मंथनाने त्यांना अमृत भेटेल, पण फक्त देवांना हे काम जमणार नव्हतं, म्हणून राक्षस पण अमृत भेटेल म्हणून हे काम करायला एकत्र आले। मग चालू झालं महान समुद्रमंथन। मंद्राचल डोंगराला रवी म्हणून आणि सापांचा देव म्हणजे नागराज वासुकी याला रश्शी बनवण्यात आली। एका बाजूला देव होते तर दुसऱ्या बाजूला राक्षस। त्यांनी 1000 वर्ष समुद्र मंथन केले। त्यानंतर अमृताचा कलश बाहेर आला, म्हणजेच कुंभ। त्या कलशासाठी युद्ध होऊ लागलं, म्हणून विष्णूंनी तो कलश त्यांच्या वाहनाला म्हणजेच गरुड देवाला दिला। अमृत कुंभासाठी हे युद्ध 12 दिवसांसाठी झालं। आपल्या वेळेनुसार जवळजवळ 12 वर्ष। जेव्हा गरुडदेव अमृत कलश घेऊन उडत होते तेव्हा या अमृताचे 4 थेंब हरिद्वार, नाशिक, उज्जैन व प्रयागराजमध्ये पडले, म्हणून ते कायमस्वरूपी तीर्थ म्हणून ओळखले जातात। पारंपरिक पद्धतीने दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभचं आयोजन केलं जातं, पण काळानुसार अजून कुंभ बनले, जसं अर्धकुंभ। नाशिक आणि उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभ केले जातात आणि आता आपण जे चाललोय हे महाकुंभ। किती राऊंड मध्ये कसं समजतं? किती पण राऊंड सगळ्यात आपला राहतो ना, त्याला पैसे भेटतात। म्हणजे आउट सगळे होतात, सगळे आउट होतात ना, तो दाखला राहणार त्याला पैसे भेटतात। अरे भाई रेल्वेचं वरतून आहे। तर मित्रांनो, आता सध्या आम्ही नाणी जंक्शनला। इथून त्रिवेणी संगम खूप जवळ आहे। सध्या आम्ही प्रयागराजला नाही गेलो। प्रयागराज स्टेशनपासून त्रिवेणी संगम 3 तासाच्या अंतरावर आहे आणि इथून एवढे जण आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7। इथे आम्ही चाललोय आता त्रिवेणी संगम। इथून 1 तास आहे। पहिला नाश्ता करेल थोडं, इथून पुढे मग संगमला जाणार आणि स्नान करणार। थोडासा आता आम्ही भी बस का? तर आता जस्ट ई रिक्षाने आम्हाला इथे आरेल घाटाच्या 500 मीटर मागे सोडलंय। नानी रेल्वे स्टेशनपासून ते आरेल घाट जवळजवळ 4 किलोमीटरचं अंतर आहे आणि 150 रुपये घेतले, स्वस्त आहे। आम्ही 7 जण होतो। आता इथे पुढे 500 मीटरला संगम घाट आहे, तिथे संगम होतो, तर तिथे चाललो आम्ही। डायरेक्ट तिथे भेटू आपण। तर आता आम्ही पोहोचलो इथे, म्हणजे जो आरेल घाट आहे जिथून त्रिवेणी संगम पण दिसतो आणि प्रयागराजवरून येणारी माणसं जी त्या साईडच्या घाटामध्ये म्हणजे त्या साईडला ते तिकडे तुम्हाला बोटे दिसत असेल मध्ये। तर आज 2 तारीख आहे आणि असं मी पण बघितलं आणि आमच्या आजूबाजूचे लोक पण सांगत होते की आजच अमृत स्नान चालू होणार आहे आणि ते तसं टायमिंग आहे 9 वाजता चालू होईल, ते उद्या 10 किंवा 11 वाजेपर्यंत असणार। म्हणजे योगायोग चांगला आहे आणि पब्लिक बघू शकता तुम्ही, बरीच पब्लिक आहे या साईडला। एवढी दिसते सगळी पब्लिकच आहे।
आता आम्ही संगम घाटावर आहे, बट तुम्ही बघू शकता एकदम पब्लिक एकदम मस्त आहे, सगळे स्नान करतात. मस्त वाटतं ना विजय? आता वेगळी अशी इथं वेगळी एनर्जी फील होते एवढ्या लोकांमध्ये जाऊन. थंडी आहे पण पाणी गार नाही लागत आहे, एकदम नेचर चांगलं वाटतंय खूप सारं. मला एकदम मस्त वाटला प्रवासाचा एकदम म्हणजे ट्रेनचा सफर आपला जो ग्रुपचा होता तो सगळ्यात भारी होता एकदम. आणि इथे घाटावरती आल्यावरती अजून पण आपल्याला बोटिंगला जायचं आहे, ते कुठल्या साईडला जायचं ते अजून कन्फर्म नाही आपलं, पण मस्त वाटतंय. गर्दी खूप आहे एकदम आणि एकदम भारी वाटते इकडे आल्यावरती, वातावरण एकदम भारी आहे. तुला कसं वाटतं बाबा? भारी वाटते, नंबर 1 वाटते. काय नाही वाटतं इकडं आलो तर, कारण की आपल्या सनातन धर्मातलं एक खूप मोठा असं एक महापर्व आहे जो 144 वर्षांनी आलाय आणि त्यात आम्ही सगळे भागीदार होणार आहेत. आता मधल्या सगळ्यांना इथे यायचंच आहे, एक तर जिवंतपणी या, नाहीतर 25 रुपयाच्या मटक्यात पण या. हा, तर आता तुम्ही मागे बघू शकता इकडे किती पब्लिक आहे या साईडला पण. आणि आम्ही चौघं पाण्यात उतरलं, असं पाण्यात उतरायचं आणि बोटींना त्यांचे रेट विचारायचे, म्हणजे कोण किती चार्ज करताय संगमला जायला. इथून थोडं लांब आहे, ऑलमोस्ट 1000 रुपये बोलतात, तर आपण बार्गेनिंग करून किती कमी जास्त होईल ते करता आलं पाहिजे आपल्याला, ते आपल्या स्किल्सवर डिपेंड करतं. हे बघा चाललो आम्ही बार्गेनिंग. बघा एवढं खूप साऱ्या बोटी आहेत आणि मागे पब्लिक पण खूप आहे. तर आम्ही बोटीमध्ये बसलोय आणि बघू शकता आजूबाजूला खूप गर्दी आहे, म्हणजे लिटरली खूप गर्दी आहे. बघा इकडे बोटी आहेत, लिटरली बोटी. आणि हे आमचे मित्र बसलेले तिथे आणि मला स्पेशल सीट भेटलेली मागे बघू शकता पूर्ण. ही मस्त वाटतं संगम. यमुना नदी आहे. आता पुढे संगमावर जाणार आम्ही ह्या साईडला. ए हाय करो गाईस. बोटीचा प्रवास चालू झाला आमचा आणि बघू शकता सगळे बसलेत. खूप मस्त मॅनेजमेंट आहे UP सरकारचं. लिटरली जवळजवळ मला वाटतं 500-600 तरी बोटी असतील, त्याच्याहून जास्तच असतील. आणि मॅनेजमेंट एवढं भारी आहे. सगळ्यांना लाईफ जॅकेट आहे, एक पण असा बसला नाही ज्याला लाईफ जॅकेट नाही बांधलं. आणि बॅरिकेड सगळीकडे लावलेत जेणेकरून, आणि पोलीस पण आहेत सगळीकडे, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ नये. आणि एवढं भारी मॅनेजमेंट मी तरी आजपर्यंत नाही बघितलं. आणि एवढी लोक आहेत बघून मी शॉक झालो की एवढी लोक आहेत. खूप भारी वाटतं. तर आम्ही संगमावर पोचलोय. आता आम्ही कपडे वगैरे काढून स्नान करतो आणि ते तुम्हाला दाखवतो. तिथून पुढे रिटर्न जाणार आपण आणि मग आपण प्रयागराजच्या साईडला जे पण आपली मंदिरं बाकी आहेत ती बघणार. तर आपण जाऊया तिकडे आणि बघूया. तर आम्ही आता दोघं आलो, मी आणि विजय. आता आम्ही संगममध्ये स्नान करायला चाललोय आणि मुहूर्त पण असा लागलाय की आज आम्हाला शाही स्नान भेटलंय, म्हणजे अमृत स्नानांची संधी भेटली आहे. आणि आम्ही आता स्वतःला खूप असा चांगला फील करतोय की आम्ही आलोय बाय चान्स आणि आम्हाला प्रॉपर जागा पण भेटली यायला. आणि ते पण सगळं प्रॉपर चाललंय आमचं. असं एक पण गोष्ट नाही की आमची वेडी वाकडी झाली आहे. तर आता हा आपला संगमचा पॉइंट आहे. इथून 2 नदी येऊन इथून पुढेचा हा जो पार्ट आहे, आता ही गंगा नदी पुढे आहे, पुढे गंगा नदी आहे आणि हा संगमचा पॉइंट आहे. तर हे सगळे एवढे आलेले लोक आहेत आणि जो पलीकडला तो किनारा दिसतोय ना, तिकडे कुंभमेळा लागलेला आहे. आणि हा या साईडला कुंभमेळा लागला. आणि हा इकडला जो मेळा आहे हा आरेल घाटचा मेळा आहे. इथून आपण बोटीने इकडे संगम पॉइंट पर्यंत येऊ शकतो. मग आपल्याला प्रयागराजवरून समज येत आहेत तर मग जास्त लांब आहे का? मग इकडून जर प्रयागराजवरून येत आहेत तर रिटर्न संगमला यायला ना 9 किलोमीटर पडेल. त्याच्यापेक्षा नैनी जंक्शन आहे प्रयागराजच्या मागचा जंक्शन, तिथं उतरा आणि 4 किलोमीटरवर आरेल घाट आहे. तिथून बोट घेऊन आपण संगमापर्यंत लवकर पोहोचू शकतो. तर तो बेस्ट रूट राहील. तर आता आम्ही जातोय होली डीप घ्यायला. असा खूप चांगली एनर्जी वाटते आम्हाला. मला व्हिडिओ पण दाखवू आम्ही, पुढचा व्हिडिओ आम्ही दाखवू तुम्हाला. मस्त एकदम फील होत आहे. म्हणजे हा 144 वर्षानंतर
म्हणजे माझ्या पुढच्या पिढीला नाही, त्याच्या पुढच्या पिढीला जर असेल जगली वेगली का नाही जगली ते आपल्यावर मला पण नाही माहिती, पण मला माझ्या मागच्या 2 पिढ्यांनी नाही बघितलं, पण मी बघतोय, मला याचा खूप आनंद होतोय. आणि हेच पाणी आम्ही घरी पण घेऊन जाऊ, म्हणजे जे आले नाही आहेत त्यांना पण हा अमृत भेटू दे म्हणून आम्ही त्यांना पाणी घेऊन जाणार आहे घरच्यांसाठी, मित्रांसाठी. तर आता आपण स्नान करूया. बाय बाय. मी इथे गंगा स्नान करत आहे आणि मी तर्पण करत आहे, पाण्याचं तर्पण करत आहे असं, आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. मी केलेलं पुण्यस्नान त्याचं पुण्यफळ त्यांना सुद्धा प्राप्त हो, आणि जे जे पूर्वज गेलेले आहेत त्यांची दृष्टी आमच्यावरती चांगली असो, आमच्या घरात सुख शांती ऐश्वर कीर्ती धनधान्य पुत्र होऊ दे, त्याच्यासाठी मी हे स्नान करत आहे. आणि माझ्या जेवढ्या पितरांनी पूर्वजांनी जेवढे पाप केले असते ते पण पाप सगळे धुवून गंगेतून मिळून जावं अशी मी ह्या गंगा माताला आणि सदाशिव शंकराला प्रार्थना करत आहे. असे पण प्रार्थना करून मनात संकल्प पकडायचा, आपलं पूर्ण नाव, आपली राशी नक्षत्र आईवडिलांचं नाव सगळ्यांचं नाव घेऊन तुम्ही मग स्नान करा. कळालं? हो, धन्यवाद. तर मित्रांनो आम्ही 12 किलोमीटर चालून म्हणजे जवळजवळ 10-12 किलोमीटर चालून आता महाकुंभचं जे मेन द्वार आहे प्रयागराजचं तिकडे आलो आहे. आम्ही आंघोळ केली त्रिवेणी संगममध्ये नाणीवरून, आणि आता इकडून चाललो आहे लेटे हनुमान वगैरे बघायला, आणि रात्रीचा नाईट शो वगैरे असेल तो बघायला चाललो आहे. असं मस्त प्रवेशद्वार आहे, खूप गर्दी आहे स्टील अजून पण, आणि 12 किलोमीटर चालून पण आम्हाला असं म्हणजे काय बोलतात असं एनर्जी आमची लो नाही झाली, पण छान वाटतं एवढं चाललं आहे विदाऊट ट्रेक, नुसतं चालतं आहे, मजा येते. आता बघा पूर्ण रस्ता आहे असा, असं गेट आहे. तर आता आम्ही नंदीद्वारच्या इथे आम्ही चेंज वगैरे केले थोडंफार, आता साधू वगैरे भेटतील पुढे जाऊन आम्हाला असं विजय बोलतोय. मग बघूया आता पुढे जाऊन, हे असं नंदीद्वार आहे. तर बघूया पुढे जाऊन भेटतात का नाही साधू वगैरे. परिसर खूप मोठा आहे आणि स्वच्छ पण आहे. आता आम्ही त्रिवेणी संगमवर आहे जो प्रयागराजमधून दिसतो तिथे. बघा मागे बघू शकता, पब्लिक आहे, पब्लिक येते, अजून खूप जण येत आहेत, आंघोळ करतायत, स्नान करतायत आणि चाललेत. इथे आमचे माझे 3 मित्र, असं आम्ही चौघ. हे त्रिवेणी संगम आहे, ठीक आहे. आम्ही त्या साईडला होतो, सकाळी मध्ये येऊन आंघोळ गेली, आता 12 किलोमीटर चालून इकडे आलं, आणि खूप गर्दी आहे अजून पण, माणसं खूप आहेत आणि मस्त वाटतंय. आमचं स्नान झालेलं आहे, आता आम्ही परत घरी चाललो आहे, परतीच्या मार्गाला निघालो आम्ही. तर आता आपण चाललो आहे झोपलेला मारुती बघायला, म्हणजे लेटे मारुती बोलतात इथे. तर हे असं एंट्री आहे, हे आमचं शेवटची जागा असेल एक्सप्लोअर करायची. जय जय श्रीराम. याच्यानंतर डायरेक्ट आम्ही आता ट्रेन पकडू आणि घरी निघू. तर बघूया आपल्याला दर्शन कसं होतं, आणि जर भेटलं शॉर्ट्स काढायला तर शॉर्ट्स काढेन. आपला योगायोग चांगला आहे.